नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की लातूर पॅटर्नची जी चर्चा पूर्ण देशभरामध्ये चालू आहे आणि त्यामुळं आपण एक आत्मपरीक्षण केलं पाहिजे. खरं पॅटर्न हे कुठलं आहे? मी अनुरोध जाधवांची राहुल कुलकर्णी घेतलेली मुलाखत देखील ऐकली. खरं पॅटर्न हे उदगीरचं आहे. उदगीरमध्ये दिलं होळीकर सरांच्या नेतृत्वाखाली श्यामलाल शाळेमध्ये जे प्रयोग झाले शिक्षणाचे आणि त्या प्रयोगाचा अभ्यास करण्यासाठी जनार्दन वाघमारेंनी लातूरून एक टीम पाठवली आणि मग ती इथं 5 दिवस राहून त्याने पूर्ण अभ्यास केला आणि तास सगळा हे करून मग ते लातूरमध्ये सुरू झालं आणि त्या पॅटर्नचा परिणाम म्हणून उदगीरमध्ये सुद्धा राहुल कासराळीकर महाराष्ट्रामध्ये फर्स्ट आलेला होता लालबहादूर शास्त्रीचा. असं हे पूर्ण उदगीरची गुणवत्ता कशी सुधारली पाहिजे यासाठीच हे पॅटर्न होतं. याची चर्चा अनुरोध जाधव सरांनी सुद्धा त्यांच्या ह्याच्यामध्ये उल्लेख केला नाही म्हणून मला ती प्रामुख्याने करावी लागली. केंद्रे सर इथं आले होते त्या दिवशी 74च्या बॅचचं गेट टुगेदर होतं, त्यामध्ये ते बोलले. आपल्याकडे राम जाधव आहेत होळीकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष, तेही ते बोलतील. पण महाराष्ट्रामध्ये आज लातूर पॅटर्नची जी चर्चा चालू आहे, लातूर पॅटर्न हा गुणवत्तेचा पॅटर्न आहे. म्हणजे उदगीरहून तिथं गेलेला तसा तो उदगीर पॅटर्न आहे. विद्यार्थी गुणवान झाला पाहिजे आणि म्हणून शाळेमध्ये असे विविध प्रयोग होळीकर सरांनी केले. म्हणजे शिक्षकाला मुख्याध्यापक होण्याची संधी देखील त्यांनी दिली. प्रत्येक शिक्षक 1 महिना मुख्याध्यापक होऊन त्यांनी त्याचे प्रयोग करावेत आणि विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या शिक्षकाकडे जाऊन शिकता यावं. त्याच्या भागात त्यांनी सगळ्या शाळेमध्ये अशा पद्धतीचं शिक्षण दिलं जावं म्हणून उदगीर एज्युकेशन फोरमची त्यांनी स्थापना केली होती. असं ते सगळं होतं आणि त्याचा अभ्यास मित्र म्हणून जनार्दन वाघमारेंनी प्राचार्य झाल्यावर कावळे, अनुरोध जाधव अशा 5-6 लोकांची टीम उदगीरमध्ये पाठवली आणि त्यांनी ते सगळं घेतलं. असा तो भाग आहे. आज हे सगळं पॅटर्न मोठेगावकरांमुळे पूर्ण देशभरामध्ये त्याची नामुष्की होते आहे. म्हणजे ज्ञानाच्या देवळामध्ये नीट सावकार शिरलेली आहेत अशी ती सगळी स्थिती झालेली आहे. पैसा असेल तर सगळ्याच गोष्टी घेता येतात. असं जर होत असेल तर ती तशा पद्धतीची झाली. डॉक्टर काय करत असतील? ही डॉक्टरांची फॅक्टरी आरसीसी म्हणजे. आणि मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामान्य शेतकऱ्याची मुलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकीकडं शेतकऱ्यांची मुलगी रात्री वीज नसते म्हणून घरी मेणबत्ती लावून किंवा मोबाईलचा टॉर्च लावून अभ्यास करते. तिच्या वहीत जीवशास्त्राच्या आकृत्या काढलेल्या असतात, रसायनशास्त्राची समीकरणे लिहिलेली असतात. तिला माहित आहे की NEET पास केले तरच डॉक्टर होता येईल. म्हणजे नीट पास केले तरच डॉक्टर झाले तरच गाव वाचवता येईल. आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील एका कोचिंग क्लासेसच्या संचालकाच्या मोबाईलमध्ये त्याच परीक्षेच्या प्रश्नपत्रिका दडलेले असतात. त्याही परीक्षेच्या 10 दिवस आधीपासून हा जो फॅक्टर जो आहे तो जर आपण लक्षात घेतला तर आपली सुद्धा झोप उडेल. या मनीषा मांढरे योगायोगाने ज्या 13 लोकांना सरकारने CBIने अटक केलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्राची मनीषा नावाचे 3 आहेत. आता ही मनीषा मांढरे ही तर पेपर सेटिंग मध्ये आहे. ती मॉडर्न कॉलेजला प्राध्यापक आहे. 2002 मध्ये ती प्राध्यापक झालेली आहे आणि ती अशा पद्धतीने म्हणजे मोठेगाव पर्यंत करेक्शन तिचं आहे आणि त्या प्रश्नपत्रिका 3 तारखेला परीक्षा आहे आणि 23 एप्रिललाच ते प्रश्नपत्रिका यांच्याजवळ आलेली आहे. दुसरी आहे मनीषा वाघमारे. ही सुद्धा मनीषाच आहे. ती ही सगळी पेपर विकण्याचं काम करते. म्हणजे ते कशी म्हणजे 5 लाखाला, 10 लाखाला, 20 लाखाला, 30 लाखाला आणि अशा पद्धतीने जर विकून मग ती मुलं परीक्षा देत असतील तर नांदेडमध्ये विद्युत नगर मधली जी मुलगी आहे कदमांची, त्यांचं नाव लोकमतला सगळं आलेलं आहे, तर त्यांनी 5 लाख रुपये देऊन तो पेपर घेतला. त्यांनी तो पेपर घेऊन त्यांनी अनेकांना तो पेपर विकला. जी मुलगी रेग्युलर क्लासमध्ये 100, 150 पेक्षा मार्क अधिक घेत नाही, ती 560 मार्क घेते. हा सगळा जो काही प्रकार आहे तो अत्यंत किळसवाना असा आहे. आता दुसरं मनीषाचं जे नाव आलेलं आहे ती आहे मनीषा हवालदार. आता ही सुद्धा मनीषाच आहे आणि ही जी 24 लोक ट्रान्सलेशनसाठी आहेत, 3 लोक एक्सपर्ट आहेत आणि अशा 27 लोकांची टीम आहे NET मधली आणि ही सगळी टीम तिथून हा सगळा व्यवहार चालतो. आणि अशा पद्धतीने जर ते होत असेल आणि मग लातूर मधले हे प्रल्हाद PV कुलकर्णी जे डॉक्टरांचे सुद्धा विद्यार्थी आहे, डॉक्टरांना आता माफीचा साक्षीदार CBIने केलेला आहे. शिरुरे जे डॉक्टर शशिकांत शिरुरे डॉक्टरांची सुद्धा CBIने चौकशी केली आणि त्यांनाच त्यांनी माफीचा साक्षीदार केलेला आहे. जी केस स्ट्रॉंग करण्यासाठी ते ह्या गोष्टी करत असतात. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते की हे लातूर पॅटर्न काय आहे. लातूर पॅटर्न म्हणजे नीटचा पेपर फोडण्याचं, पेपर लीक करण्याचं पॅटर्न आहे. आणि उदगीरहून जे दिलं गेलेलं पॅटर्न होतं ते खऱ्या अर्थाने गुणवत्तेचं पॅटर्न होतं. आणि म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्यक्ष कृतीविना मिळवलेलं ज्ञान हे शृंगारलेल्या प्रयत्नासारखं असते.
आणि ते प्रेत कधीही काही ठेवता येत नाही, ते जाळून टाकावं लागते. अशा पद्धतीने या डिग्र्या घेतलेले जे डॉक्टर आहेत त्यांच्यामध्ये कुठलाच आत्मविश्वास नाही. डॉक्टर नारायण सुरेश आमचे प्रतिष्ठानचे सचिव आहेत, ते म्हणाले की सर माझ्याकडे मी 4-5 डॉक्टर ठेवलेले आहेत, पण त्यांना कुठलाच निर्णय घेता येत नाही. त्यांना सांगावं लागते की याला आता सलाईन लावा, याला हे करा. म्हणजे अशा पद्धतीचे डॉक्टर एमडी झालेले त्याच्यामध्ये हे नसेल तर हे कुठलं प्रोडक्ट आहे, कुठून हे तयार झाले. आणि मग आपण पाहतो की आपल्या श्यामलालचे विद्यार्थी सुप्रीम कोर्टामध्ये वकिली करत आहेत, आपले विद्यार्थी पर्यंतही यशस्वी होत आहेत. म्हणजे ही खरी गुणवत्ता जी असते ती कुठेही सोन्यासारखी असते. 24 कॅरेट सोनं कुठेही टाका ते उभं टाकते, असा तो सगळा भाग आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामधल्या ह्या सगळ्या तमाम लोकांचं जर आपण पाहिलं, आता सीबीआय सगळी चौकशी करते आहे, हा पेपर कुठपर्यंत गेलेला आहे, त्याचं नागपूर करेक्शन काय आहे, आणि मग यामध्ये हे पी.व्ही. कुलकर्णी कशा पद्धतीने म्हणजे रिटायरमेंट नंतर सुद्धा पैशाची एवढी म्हणजे या पेशाला बदनाम करण्याचा हा सगळा जो प्रकार आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि शिक्षणाची ही म्हणजे ज्या 2 वर्षापूर्वी मोठेगावकर म्हणत आहेत की अशाला देहदंडाची शिक्षा दिली पाहिजे, तेच हे सगळा प्रकार करतात. म्हणजे काय बोलावं याच्यावर, आजचा तो सगळा प्रकार आहे. महाराष्ट्रामध्ये कोचिंग क्लासेसचं हे जे पीक वाढलेलं आहे आणि सगळ्या महाविद्यालयामध्ये नॉमिनल ऍडमिशन ती म्हणत आहेत. आणि मग ग्रामीण भागातली ज्या ठिकाणी कुठलेच प्रॅक्टिकल होत नाहीत, काहीच होत नाहीत, अशा ठिकाणी प्रचंड ऍडमिशनची गर्दी आहे आणि क्लासेसला प्रचंड गर्दी आहे. हा सगळा जो प्रकार आहे तो अत्यंत वाईट आहे. कारण 10 दिवस अगोदर जर प्रश्नपत्रिका येत असतील, एक पेपर 5 लाख रुपये, यांना काही घरांसाठी 5 वर्षाची ती कमाई आहे. म्हणजे ही 2 चित्र एकाच वेळी अस्तित्वात मध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि ही या देशाची शिक्षण व्यवस्थेची सर्वात मोठी शोकांतिका आहे की ज्या देशामध्ये परीक्षा घेणे हा हक्क आहे, परीक्षा देणे हा हक्क आहे, त्याच देशामध्ये प्रश्नपत्रिका विकत घेणे हा जर धंदा झालेला असेल तर नीट पेपर गळती घोटाळा हा साधा विषय नाही. महाराष्ट्रात तो दिल्लीपासून गल्लीपर्यंत फुटकळ नफ्यासाठी शिक्षकांनी आणि त्याच्या जोरावर शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या खाजगी क्लासेसनी उघडलेलं हे साम्राज्य आहे. हे साम्राज्य जर मोडीत काढायचं असेल तर सरकारने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. ज्या एनटीएचे अध्यक्ष जोशी आहेत, त्या जोशींनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी सुद्धा याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. पण हे कुठंच काही होत नाही. एक मोठेगावकर धंदा करणार त्याच्यातला, पण हा शिवराज मोठेगावकर जो उड्या मारून शिकवतो आरसीसी म्हणजे चोक नाही वगैरे म्हणून, पण तो हे सगळं करतच. पण याच्यापर्यंत ही पेपर आली कशी? सगळी यंत्रणा जर अशी असेल तर आपण काय बोलावं. म्हणजे महाराष्ट्रातील लातूर हे एकेकाळी शिक्षणाचा चमत्काराचं प्रतीक होतं. जे 90च्या दशकामध्ये लातूर पॅटर्न म्हणजे सरकारी शाळांमधून राज्यात अव्वल येणारे विद्यार्थी, जिल्ह्यातील शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी आणि पालकांनी मिळून ते उभारलेलं होतं. हे खरं होतं. पण ज्या गोपाळ पाटलांनी शाहू पॅटर्न उभं केलं, म्हणजे इथं येऊन जनार्दन वाघमारे तिथं होते म्हणून होळीकरांकडे येऊन ते पॅटर्न त्यांनी घेऊन गेला. होळीकरांनी जे प्रयोग केले ते प्रयोग त्यांनी तिथं केले आणि ते पॅटर्न पुढं फुलवलं, वाढवलं. पण त्या पॅटर्नच्या गोपाळ पाटलांना सुद्धा गेटच्या बाहेर पत्रकार परिषद घ्यावी लागली. म्हणजे त्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा नॉन ग्रँड तुकड्या ह्या सगळ्या म्हणून पैसे लाटण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. हेही आपल्याला नाकारता येत नाही. म्हणजे लातूर म्हणजे वेगळ्याच कारणासाठी आता चर्चेत आहे. सीबीआयच्या तपासामध्ये रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस म्हणजे आरसीसी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोठेगावकर यांना अटक झालेली आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये परीक्षा होण्यापूर्वीच नीटची 2026ची प्रश्नपत्रिका सापडलेली आहे. लातूरच्या शिवनगर भागात असलेल्या या संस्थेच्या जाहिराती महाराष्ट्रभर झळकायच्या. होल्डिंगवर आमचा विद्यार्थी नीटचा नंबर 1, तर वर्तमानपत्रात यंदा 500 जणांनी नीट क्रॅक केली, अशा बातम्या असायच्या. पण हे यश कसे मिळवले हे आता न्यायालयामध्ये सिद्ध होईल. जे आरसीसीच्या मॉक टेस्टमधील तब्बल 42 प्रश्न प्रत्यक्ष नीटच्या 2026च्या पेपरशी जुळले, हा केवळ अचाट अध्ययनाचा परिणाम नव्हता, तर एका पालकाने हे प्रत्यक्ष लक्षात आणून दिले आणि त्या एका धाग्याने संपूर्ण गुंता उलगडायला सुरुवात झाली. नांदेडच्या विद्युत नगर भागामध्ये एका कुटुंबाच्या घरावर सीबीआयने छापा घातला. त्या घरात राहणाऱ्या मुलीने मॉक टेस्ट मधील गुण 100 ते 120च्या आसपास होते. प्रत्यक्ष परीक्षेमध्ये तिला मिळालेले गुण 560 आहेत. लक्षात घ्या हे काय आकडा आहे. या आकड्याचा चमत्कार नव्हता, तर हा व्यवहाराचा परिणाम होता.
5 लाख रुपयाच्या मोबदल्यात प्रश्नपत्रिका विकत घेण्याचा तो व्यवहार होता. म्हणजे या एका प्रकरणामागे किती मुले असतील, किती कुटुंबांनी असा व्यवहार केला असेल, किती प्रामाणिक विद्यार्थ्यांचा नंबर यामुळे गेला असेल, या प्रश्नांची उत्तरे सीबीआय सुद्धा देऊ शकणार नाही. पण त्या पलीकडे एक मोठा प्रश्न आहे, ही यंत्रणाच इतकी पोखरली कशी, या यंत्रणेला एवढी वाळवी कशी लागली, याचा आपण विचार केला पाहिजे. आणि या आधारावर 2024 मध्ये जेव्हा हे झालं तेव्हा शिक्षण मंत्र्यांनी जे सांगितलं होतं, मग त्याची अंमलबजावणी आज का नाही? म्हणजे परीक्षा तयार करणाऱ्यांनीच प्रश्न विकले असतील तर आपण कोणाकडे जायचं? म्हणजे कुंपणच शेत खात असेल तर काय करायचं? शेतकरी बांध कुंपण शेत खात असेल, कुंपण जाळून टाकतो. तर तशा पद्धतीची शिक्षा आपल्याला करावी लागेल. म्हणजे सर्वात धक्कादायक बाब ही आहे की या घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्यांपैकी एक व्यक्ती एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या समितीवर होते. कुलकर्णी ही मनीषा मांढरे ही प्रश्नपत्रिका सेटर आहे. ती प्रश्नपत्रिका इकडे पुरवते. म्हणजे पुण्याच्या एका जीवशास्त्र व्याख्याते असणाऱ्या मनीषा मांढरे मॉडर्न कॉलेजच्या आहेत, त्या प्रश्न तयार करत होत्या. त्यांनी काही निवडक विद्यार्थ्यांसाठी आपल्या घरी विशेष क्लासेस घेतले. त्या क्लासेसमध्ये त्यांनी प्रश्न तोंडी सांगत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकात खुणा करायला लावल्या. हे प्रश्न प्रत्यक्ष नीट पेपरशी जुळले. केमिस्ट्री विषयाशी संबंधित एनटीएचे काम करणाऱ्या एका व्याख्यात्याने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विद्यार्थ्यांना प्रश्न आणि उत्तरे तोंडी सांगितली. ज्या नोटबुकमध्ये विद्यार्थ्यांनी ती लिहून घेतली ती नोटबुक आणि नीट 2026च्या प्रत्यक्ष केमिस्ट्री पेपर शब्दशः एकच होता. म्हणजे ज्यांनी घर बांधलं त्यांनीच घरात चोर घुसवले. व्यवस्थेचा हा अंतर्गत विश्वासघात आहे. व्यवस्थेत बसलेल्यांनीच व्यवस्था विकली, हे सर्वात मोठं विश्वासघातकाचं प्रतीक आहे. हे महाराष्ट्रात राजकीय लोकांनी केला. आता त्याचाच किस्सा शिक्षण क्षेत्रामध्ये गिरवला जातो आहे. आणि मग अशा पद्धतीने होत असेल तर महाराष्ट्रातील नेटवर्क हे म्हणजे परदेशी कनेक्शन आहे का? म्हणजे नाशिकचा एक तरुण 3ऱ्या वर्षाच्या BAMS विद्यार्थी, त्याने SR एज्युकेशन कन्सल्टन्सी नावाने या कन्सल्टन्सी काढलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरामध्ये तिच्या शाखा होत्या. ती कन्सल्टन्सी खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचं काम करत होती. ते ही हमखास त्याने फुटलेला पेपर हरियाणातील संपर्कांना पाठवला. तिथून तो राजस्थान, सिक्कर जिल्ह्यात गेला. हे एकट्या महाराष्ट्रातील प्रकरण नाही, तर ते एक सुसज्ज आंतरराष्ट्रीय सिंडिकेट आहे. त्यात कोचिंग संचालक आहेत, परीक्षा केंद्राशी संबंधित लोक आहेत, वैद्यकीय प्रवेशाचे दलाल आहेत, डॉक्टरांची कुटुंब आहेत. हे एकमेकाशी संपर्कात असणारे, एकमेकावर अवलंबून असणारे असं हे जाळं आहे. सीबीआयच्या अटक यादीत आतापर्यंत 13 जणांना अटक झालेली आहे. पुणे, नाशिक, नांदेड सुद्धा आता त्याच्यामध्ये आलेला आहे. लातूर तर त्याच्या ऐरणीवर आहे. दिल्ली, जयपूर, अहमदनगर हे प्रकरण केवळ काही भ्रष्ट व्यक्तीचे नाही, तर हे एका प्रचंड अनियंत्रित उद्योगाचा जे लागलेला रोग आहे, जे कुजण्याचं लक्षण आहे. भारतामध्ये नीट परीक्षेसाठी वर्षाकाठी 22 ते 24 लाख विद्यार्थी अर्ज करतात. जागा आहेत 1 लाखाच्या आसपास. या विषम स्पर्धेत एक अत्यंत भयंकर बाजारपेठ निर्माण केलेली आहे, जिथे यश मिळवून देण्याचं वचन देणारी हजारो कोचिंग सेंटर्स आहेत, उभी राहिलेली आहेत. महाराष्ट्रात लातूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक या शहरांमध्ये गेल्या 20 वर्षात कोचिंग उद्योग प्रचंड वेगाने विस्तारलेला आहे. चाटे कोचिंग क्लासेस पासून तर छोट्या गल्ली बोळातल्या सुपर कोचिंग सेंटर पर्यंत सगळ्यांची एकच भाषा. आमच्या इथे शिकलेले विद्यार्थी नीटमध्ये टॉप करतात. त्यांच्या जाहिरातीमध्ये विद्यार्थ्यांच्या हसरे चेहरे असतात. MBBSच्या कोर्सचे नाव असते आणि आकडा असतो वार्षिक शुल्काचा 1 ते 3 लाखांपर्यंत. हॉस्टेल वेगळं, अभ्यास सामग्री वेगळी, टेस्ट फी वेगळी. विद्यार्थी परवडत नसतानाही ती देतात. तो एका मोठ्या जुगाराचा भाग बनलेला आहे. बापानं शेत गहाण ठेवलेलं आहे, आईनं सोनं विकलेलं आहे, मुलांनी 2 वर्ष जगणं थांबवलेलं आहे. नाही एका परीक्षेवर सर्व काही दावत लावायचं. आणि ही एकट्या कुटुंबाची शोकांतिका नाही, ही एका पिढीचं दुखणं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रहो, आपल्याला काय वाटते या अशा ह्या लातूर नीट
पॅटर्न जे ज्या पद्धतीने लीक पॅटर्न झालेला आहे याबद्दल आपल्याला काय वाटतंय? बोटेगावकर स्वतःच म्हणत होते की अशा कृत्य करणाऱ्याला देहदंडाची शिक्षा दिली पाहिजे. आपल्याला काय वाटतं? आपण कमेंट करून कळवा. या चॅनलवर नव्यानं चॅनल सबस्क्राईब करावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.